नमस्कार, मी विनायक विजय तांबे, कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग। मित्रांनो, आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये असे अनेक आदर्श शिक्षक आहेत जे अजूनही प्रसिद्धीपासून खूप दूर आहेत। जसे पोलिसाच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने होते, त्याचप्रमाणे या शिक्षकांच्या आदर्शाने व त्यांच्या अनुभवाने आपल्या जीवनाचे सोने व्हावे या उदात्त हेतूने आम्ही पोलीस स्पर्श हे मोटिवेशनल यूट्यूब चॅनल सुरू करीत आहोत। या यूट्यूब चॅनलवरती आपल्याला असे अनेक आदर्श शिक्षक अनुभवास मिळतील, अर्थातच प्रकट मुलाखतीच्या माध्यमातून। ही मुलाखत घेण्यासाठी शिक्षक असलेले व अनेक शिक्षकांना ओळखणारे विनायक भानुकांत हरगोळकर यांना यूट्यूब चॅनलवरती निमंत्रित करीत आहोत। आज आपण अशा एका असामान्य पोलिसाला भेटणार आहोत। चला तर मग सुरू करूया। मित्रो नमस्कार, मी विनायक भानुकांत हरगोळकर, पदवीधर शिक्षक, महात्मा गांधी विद्यालय, श्रावण नंबर 1, तालुका मालवण, जिल्हा सिंधुदुर्ग। मित्रो, आम्ही नेहमीच असं म्हणत आलो, याच जीवनी उदात्त सुंदर असे काहीतरी करे गड्या, याच जीवनी उदात्त सुंदर असे काहीतरी करे गड्या, अभिमानाने स्मरतील तुझला तुझ्या मागच्या 7 पिढ्या, अभिमानाने स्मरतील तुझला तुझ्या मागच्या 7 पिढ्या। मित्रो, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये असे अनेक शिक्षक आहेत की ज्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने अक्षरशः इतिहास घडवलेला आहे। शिक्षणातील वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये भरीव अशी कामगिरी केलेली आहे। अशा ह्या शिक्षकांचा हा इतिहास कायमस्वरूपी जिवंत ठेवावा, पुढील पिढीसाठी तो आदर्श ठरावा, आमच्यासारख्या आणि नवोदित शिक्षकांना तो मार्गदर्शक ठरावा, दीपस्तंभ ठरावा। या हेतूने परिस्पर्श या मोटिवेशनल यूट्यूब चॅनलने हा अतिशय सुंदर असा उपक्रम आयोजित केलेला आहे। अशा ह्या आदर्श शिक्षकांना परिस्पर्श या यूट्यूब चॅनलवर निमंत्रित करून त्यांची प्रकट मुलाखत घेण्याचा हा उपक्रम त्यांनी सुरू केला आहे। ही मुलाखत घेण्यासाठी माझ्यासारख्या एका सर्वसामान्य शिक्षकाला ही संधी मिळालेली आहे, याचं मी भाग्य समजतो। आणि आज आपण अशा एका अलौकिक परिसराला भेटणार आहोत। ते आहे जिल्हा परिषद सिंधुदुर्ग बालकला क्रीडा महोत्सवामध्ये सदैव तळपणारा तारा म्हणजे माननीय बाळासाहेब कोल्ते सर। सुदृढतेचं निकोप आरोग्याचं दुसरं नाव म्हणजे माननीय बाळासाहेब कोल्ते सर। खो खो खेळातील एक हुकमी एक्का म्हणजे माननीय बाळासाहेब कोल्ते सर। गोड आणि रसाळ वाणीचे आगळेवेगळे रसायन म्हणजे माननीय बाळासाहेब कोल्ते सर। बालकला क्रीडा महोत्सव सुरू झाल्यापासून सातत्याने दिग्विजयी ठरणारं नाव म्हणजे माननीय बाळासाहेब कोल्ते सर। मैदानातील एक शहंशाह म्हणजे माननीय बाळासाहेब कोल्ते सर। आणि मित्रो, ज्यांच्या परिस्पर्शामुळे तुमच्या आमच्या सर्वांच्या आयुष्याचं सोनं होणार आहे ते म्हणजे माननीय बाळासाहेब श्रीधर कोल्ते सर। चला तर मग प्रत्यक्षच आपण बाळासाहेब कोल्ते सरांशी बोलूया, त्यांच्या कार्याचा आढावा घेऊया आणि आजची मुलाखत सुरू करूया। मित्रो, सरांना भेटण्याचं आजचं मुख्य वैशिष्ट्य आहे ते म्हणजे नियतकाल वयोमानानुसार आमचे हे आवडते सर 28 फेब्रुवारी 2025 रोजी सेवानिवृत्त होत आहे। त्यामुळे आजचे पहिले मानकरी ठरले आहेत ते माननीय बाळासाहेब कोल्ते सर। चला तर मग वळूया कोल्ते सरांकडे। मित्रो, कोल्ते सर हे आमच्या सिंधुदुर्गाचे पुत्र। वैभवडी तालुक्यातून करूर हे त्यांचं गाव। तर प्रत्यक्ष कोल्ते सरांकडे। सर नमस्कार। नमस्कार सर, मला आनंद वाटतो
की परिस्पर्श या मोटिवेशनल युट्यूब चॅनलने हा जो उपक्रम सुरू केलेला आहे, यामध्ये पहिल्यांदाच तुम्हाला आणि मला ही संधी मिळते. त्यानिमित्ताने या चॅनलचे देखील आभार मानतो आणि मला आणि आम्हा सगळ्यांनाच आवडेल की आपलं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण, बालपणीचं जीवन थोडंसं आम्हाला आहे. नमस्कार. सुरुवातीला सांगताना अभिमान वाटतो की सह्याद्री पर्वताच्या कुशीमध्ये माझं हे डोंगराळ भागातलं गाव करू, आणि या डोंगराळ भागामध्ये शाळेच्या सुविधा त्या काळामध्ये जरा कमी प्रमाणात होत्या. तरीसुद्धा या ठिकाणी शाळा जिल्हा परिषदच्या वतीनं निर्माण झाल्या आणि त्या छोट्याशा शाळेमध्ये माझं बालपणीचं शिक्षण झालं. आणि हे शिक्षण करत असताना सुरुवातीलाच या ठिकाणी जे शिक्षक लाभले ते आदरणीय श्री कदम गुरुजी, त्यानंतर आदरणीय श्री भिकाजी पवार गुरुजी अतिशय उत्कृष्टपणे ते काम त्या ठिकाणी करत होते. पवार गुरुजींच्या संदर्भात सांगायचं झालं तर एक उत्कृष्ट गणिताचं ज्ञान असणारे व्यक्तिमत्व. छान. त्यानंतर कदम गुरुजींचं जर सांगायचं झालं तर उत्कृष्ट खेळाडू, व्हॉलीबॉलमध्ये चॅम्पियन, लांब उडीसारख्या इव्हेंटमध्ये भाग घेणारे असे हे शिक्षक. त्यामुळं लहानपणापासून यांच्या परिसरामध्ये राहिल्यामुळं, सहवासात राहिल्यामुळं माझ्यामध्ये काही गुण त्यावेळेस उतरले गेले. बालपणीच्या शिक्षणाच्या संदर्भात जर सांगायचं झालं की माझे वडील सुद्धा शिक्षकच होते, परंतु ते इतर गावी असल्याने, अंतर सुद्धा लांब असल्याने ते फक्त आठवड्यातून शनिवार रविवार घरी यायचे आणि त्यामुळं शाळेला भरपूर प्रमाणात माझ्या दांड्या व्हायच्या. म्हणजे शाळेला मी जायचो नाही. घरी माझा लाड जास्त प्रमाणात असल्याने, परंतु त्या काळचे जे शिक्षक होते त्याने एक विडाच उचललेला होता की काही करून यांना शाळेत आणायचंच. मग शाळेत गेल्यानंतर पहिली माझी चौकशी व्हायची, बाबू आला काय. त्या काळामध्ये मला बाबू हे नाव पेटेंट होतं. आणि मग चौथीची मोठी मुलं त्यावेळेस त्यांना सांगायचे जाऊन त्याला घेऊन या. मग ते बिचारे ते यायचे मुलं आणि मी खिडकीतून वाकून बघायचो आणि पळण्याचा प्रयत्न करायचो. बाहेर मळ्या होत्या, त्या मळ्यामध्ये उड्या मारायचो, जोरात पळायचो लहानपणापासूनच. आणि ते एकदाचे मला पकडायचे, पुन्हा शाळेमध्ये आणायचे. परंतु त्या गुरुजींनी कधीही मला मारलेलं नाही, छडीचा धाग दाखवला नाही, कारण मला लहानपणापासून अभ्यास चांगला यायचा. असं करत करत असताना 1 ते 4चं शिक्षण त्या ठिकाणी झालं. त्यानंतर वडिलांना वाटलं की आपला मुलगा कुठेतरी बाहेर ठिकाणी शिक्षणासाठी जावा. सर, जर मध्येच मला एक अभिमान वाटतो की आपण हे माहिती देत असताना की आपले जे वडील आहेत ते आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे की कोल्हापूर सारख्या जिल्ह्यामध्ये ते शिक्षण विस्तारित होते अशी आम्हाला माहिती मिळालेली होती. तर असं असताना आपल्या माध्यमिक शिक्षणामध्ये काय फरक पडला काय? असं असताना वडिलांची इच्छा होती की माझा मुलगा हा चांगलं शिक्षण मिळावं, म्हणून मला कोल्हापूर येथे जिल्हा परिषद मार्फत चालवणारी शाळा म्हणजे राजर्षी शाहू छत्रपती विद्यानिकेतन, आणि या ठिकाणी प्रवेश मिळवता असताना पूर्वी माझं हे गाव कोल्हापूर जिल्ह्यामध्ये होतं आणि गगनबावडा माझा तालुका. आणि त्यावेळीची अशी प्रथा होती की त्या ठिकाणी लेखी चाचणी व्हायची 100 गुणाची. आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त गुण मिळणारे विद्यार्थी प्रत्येक तालुक्यावाईज कोटा असायचा, त्यानंतर ते सिलेक्शन व्हायचं. मग अशा वेळेस आमच्या तालुक्यातून माझं सिलेक्शन त्या ठिकाणी झालं. आणि झाल्यानंतर त्यावेळेचा कालखंड असा होता की मी 5वीला त्या ठिकाणी हजर झालो आणि नवीनच शाळेमध्ये
आणि सगळं घराकडनं मला आठवायचं. आणि मला वाटायचं की आपण घरी या ठिकाणी राहू नये. मला आठवतं एक पत्र मी पोस्ट कार्ड पाठवलं होतं वडिलांना. अच्छा. काही करा पण मला इथून घेऊन जा, मला काय शिकायचं या ठिकाणी नाही. अच्छा. माझे वडील त्या ठिकाणी आले आणि स्टाफ रूम मध्ये सगळ्या शिक्षकांसमोर मला त्यावेळेचे ते उपप्राचार्य शिंदे सर त्यांनी मला प्रश्न केला की तू इथे राहायचं नाही ना, मग ताबडतोब याला घेऊन जा, आम्हाला काहीची गरज नाही. आणि थोडा वेळ मी त्यांच्यासमोर विचार केला आणि पुन्हा प्रश्न मला विचारला की तू या ठिकाणी राहणार का? तर मी म्हणालो राहणार. आणि त्या दिवसापासून मनाचा निर्धार केला आणि त्या शाळेमध्ये 5वी ते 10वीचं शिक्षण माझं अतिशय उत्कृष्टपणे सुरू झालं. सर, पुढे जाण्यापूर्वी मित्रो, खरंच सांगायला आपल्याला अभिमान वाटतो की बाळासाहेब कोलते सर म्हटल्यानंतर अक्षरशः मैदानावरचा राजा. परंतु मित्रो, हे एवढ्यापुरतंच मर्यादित नाही, तर आम्हाला अशी माहिती मिळाली की सर प्राथमिक माध्यमिकला असताना सुद्धा त्यांनी त्यांच्या विद्यार्थी आयुष्यामध्ये क्रीडा क्षेत्रामध्ये चमकदार कामगिरी केलेली आहे. तर सर, मला पुन्हा एक अभिमान वाटतोय की मला असं समजलं की आपण पोहण्यामध्ये देखील कोल्हापूर जिल्ह्यामध्ये यशस्वी ठरलेले आहेत. तर तो जरा प्रसंग आम्हाला ऐकायला आवडेल. आमच्या शाळेचं एक वैशिष्ट्य असायचं की स्विमिंगसाठी वेगळे खेळाडू तयार करण्याचं काम त्या ठिकाणी कैलासाशी श्री आर.जी. चव्हाण सर करायचे. आणि मग सिलेक्शन झाल्यानंतर त्याच्यासाठी सराव कोल्हापूर जवळ रंकाळा तलाव आहे, त्याच्या शेजारीच अंबाई टँक म्हणून आहे. आणि त्या ठिकाणी आम्हाला दररोज सकाळी एक 7:30 ते 8:30 पर्यंत 1 तासाचा सराव त्या ठिकाणी ते द्यायचे. आणि हे यश मिळवताना 1-2 वर्षाचा नव्हे, ते जवळ 4-5 वर्ष त्याच्यासाठी आमचा सराव होता. आणि त्या सरावातून आम्हाला ते जिल्हा स्तरापर्यंत आम्हाला यश लाभलेलं आहे. अच्छा सर, आणखी एक आमच्या सिंधुदुर्गासाठी वैशिष्ट्य आहे की आपण आणखी एका खेळामध्ये अगदी राज्यस्तरावरती नंबर मिळवलेला आहात आणि तो आहे भालाफेक. तर या खेळाकडे सर आपण कसे वळलात? आमच्या शाळेमध्ये काही असे खेळाडू होते आणि ते खेळाडू भालाफेकसाठी सराव करायचे. आणि सराव चालू असताना लांब अंतरावर गेलेला भाला आणून देण्याचं काम त्यावेळेस मी करायचो. अच्छा. आणि मनामध्ये एक इच्छा झाली की या संदर्भात आपण काय करावं. मग एक दिवाळी सुट्टी आणि मे महिने सुट्टी आम्हाला पडायची. मग गावाकडे आल्यानंतर मी 7वीला असताना चिव्याची काठी ती टाकण्याचा सराव सुरू केला नकळत. आणि शाळेत गेल्यानंतर त्या भाल्याचा वापर करायचा. म्हणजे अशा पद्धतीनं एक 7वी-8वी पर्यंत माझा हा बारीक सराव चालू होता. आणि तो सराव चालू असताना 9वीला असतानाच मी तालुक्यामध्ये प्रथम आलो. अतिशय उत्कृष्टपणे भाला त्या ठिकाणी टाकला. जिल्ह्यामध्ये सुद्धा 1 नंबर आला. त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातून माझी राज्य पातळीसाठी निवड झाली आणि या स्पर्धा सोलापूरमध्ये झाल्या. अच्छा. 1982 सालामध्ये. अच्छा. आणि त्या ठिकाणी माझ्यासोबत माझे कोच आर.जी. चव्हाण सर होते. सांगताना अभिमान वाटतो की एकूण 6 फेऱ्या असायच्या. अच्छा. आणि जवळजवळ पहिल्या 2 फेऱ्या माझ्या हॉल झालेल्या आठवतात. अच्छा. आणि त्या सरांनी येऊन त्या ठिकाणी मार्गदर्शन केलं की हवेचा रोग कुठल्या दिशेने आहे ते त्यांनी मला त्यावेळेस सांगितलं. आणि या दिशेने तू भालाफेक कर. आणि अक्षरशः त्यावेळेस मला आठवतंय की माझा 53 मीटर भाला त्या ठिकाणी गेलेला होता आणि राज्यामध्ये प्रथम क्रमांक त्या ठिकाणी मला मिळाला. छान, अभिनंदन सर. छान. सर, या प्रकारामध्ये जेव्हा आपण यशस्वी झालात त्यावेळी
तुमचे सहकारी विद्यार्थी असतील किंवा तुमचे स्पर्धक विद्यार्थी असतील, त्यांच्या प्रतिक्रिया काय असायच्या? आमच्या शाळेतल्या सगळ्यांना अभिमान वाटायचा की आमचा एक खेळाडू राष्ट्रीय पातळीवर निवड झाला आणि त्यामुळं विद्यार्थी म्हणा, शाळेचे शिक्षक म्हणा, सगळ्यांनाच आनंद झाला. आणि त्या आनंदाव्यतिरिक्त काही सन्माननीय व्यक्तींनी माझ्या यशस्वी सन्मान केलेला मला अजूनही आठवतो. अच्छा. त्यावेळेचे खासदार माननीय कैलासवासी बाळासाहेब माने, वा. त्यानंतर कैलासवासी आमदार माननीय श्रीपतराव बोंद्रे, वा. त्यानंतर कैलासवासी माननीय श्री लहूबाळा देसाई. अशा लहूबाळा देसाई हे गगनबावडा तालुक्याचे सभापती होते. अशा या महान व्यक्तींनी माझा हेतूची सन्मान केलेला होता. त्यानंतर माझ्या करूळ गावातील मोठमोठ्या लोकांनी एकत्र येऊन माझा हेतूची सन्मान सत्कार केलेला मला अजूनही स्मरणात राहतो. छान छान सर, अशा प्रकारचे क्षण सगळ्यांच्या आयुष्यामध्ये येत नाही. तो बालपणामध्ये आपल्या आयुष्यात आलेला आहे. खरंच कौतुकाची गोष्ट आहे. मित्रहो, सिंधुदुर्ग जिल्ह्यातला एक विद्यार्थी कोल्हापूर सारख्या जिल्ह्यामध्ये त्यावेळीच्या काळामध्ये एखाद्या संघाचं नेतृत्व करतो, त्याचं कप्तानपद भूषवतो. अशा प्रकारची उदाहरणं क्वचितच असतात आणि त्यातले एक उदाहरण आहे बाळासाहेबांचं. मित्रहो, हॉकी सारख्या खेळामध्ये देखील बाळासाहेबांनी दैदिप्यमान असं काम केलेलं आहे. तर सर, याबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल. तसं बघायला तर आमच्या शाळेचा महत्वाचा इव्हेंट म्हणजे हॉकी. आणि हॉकीसाठी त्या ठिकाणी जास्तीत जास्त लक्ष दिलं जायचं. आणि हे लक्ष दिल्यानंतर त्या ठिकाणी 8वी 9वी 10वीच्याच मुलांना त्या ठिकाणी त्या संघामध्ये स्थान मिळालं. आणि ज्यावेळी मी 7वीला होतो त्यावेळी नेहमी ते हॉकी खेळताना मोठी मुलं कशा पद्धतीने खेळतायत याचं मी निरीक्षण करायचो. आणि खरोखरच मला त्याच्यातनं आवड निर्माण झाली की आपण या पद्धतीने खेळलं पाहिजे. आणि या आवडीनुसार मी त्या ठिकाणी उतरल्यानंतर सुरुवातीला 8वीला असतानाच माझ्या शाळेच्या संघामध्ये निवड झालेली मला अजून आठवते. कारण त्यावेळी 9वी 10वीचीच मुलांना त्याच्यामध्ये जास्तीत जास्त प्रवेश असायचा. कारण माझं कौशल्य आणि खेळ पाहून माझे कोच सय्यद सर आणि आरजी चव्हाण सर यांनी माझी त्या ठिकाणी निवड केलेली होती. आणि ही निवड असताना मला अनुभव आला. त्याच्यानंतर मी 9वी पर्यंत त्या ठिकाणी संघामध्ये होतोच. आणि ज्यावेळी 10वीला गेलो त्यावेळी मात्र मी आमच्या तालुक्याच्या संघाचा कर्णधार म्हणून मी होतो. वा वा, अभिनंदन सर. त्यानंतर तालुक्यातून संघाची निवड झाल्यानंतर मी जिल्ह्याचा स्वकर्णधार त्या ठिकाणी झालेला होतो. वा. आणि त्या ठिकाणी माझ्या शाळेतले 6 विद्यार्थी, माझे 6 खेळाडू माझ्यासोबत होते. आणि गडिंग्लजमधील महागाव या शाळेतील एक 4 खेळाडू होते. त्यानंतर विक्रम हायस्कूलचे 4 खेळाडू, असे जवळजवळ 15-16 खेळाडूंची निवड त्या ठिकाणी झालेली होती. आणि आम्ही जिल्ह्यासाठी म्हणून या ठिकाणी पुढे गेलो. आणि ही सर्व स्पर्धा मला आठवते की सोलापूरमध्ये झालेली आहे. राज्य लेवलची. सर, आपण या स्पर्धेमध्ये राज्य स्तरावरती यशस्वी झाला, तर तो काय एकंदरीत प्रसंग आहे? आणि त्या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्याचे संघ त्या ठिकाणी येतात आणि बाद पद्धतीनं सामन्याची पद्धतीनुसार त्या ठिकाणी खेळ खेळवले जातात. आणि पहिले 3 सामने जवळजवळ आम्ही चांगल्या पद्धतीने जिंकलो. आणि सेमीफायनलचा सामना ठाण्याबरोबर होता,
जरा थोडासा कठीण गेला तरी सुद्धा आम्ही विजयी झालो. छान. आणि अंतिम सामन्यासाठी अहमदनगर या जिल्ह्याचा संघ त्या ठिकाणी होता आणि आमचा संघ हा कोल्हापूर जिल्ह्याचा अंतिमसाठी पात्र झालेला होता. आणि दोन्ही संघ हे तुल्यबळ होते, कारण समोरील संघ सुद्धा विद्यानिकेतनचाच होता, परंतु इंग्लिश मीडियमचा होता. अच्छा. आणि आमचा सुद्धा विद्यानिकेतनचा संघ, परंतु मराठी मीडियमचा संघ होता. अच्छा. ती मुलं इंग्रजीतून सुंदरपैकी बोलत होते, आम्ही मराठीतून बोलत होतो. अशा पद्धतीनं त्या ठिकाणी रंगदार सामना झाला. पण एक प्रसंग मला आठवतो की मी सेंटर हाफला खेळायचो. अच्छा. आणि खेळता खेळता समोरील संघाच्या कर्णधारानं मला बॅक स्टिक मारली. अच्छा. मला रॉंग साईडला घेऊन आणि माझ्या पाठीमागे जराशी लागली आणि मला लागल्यानंतर मी बाहेर 2 मिनिटं आलो. अच्छा. त्यानंतर पुन्हा मी संघामध्ये गेलो आणि अक्षरशः त्यावेळेचं तरुण रक्त मी सुद्धा त्याच पद्धतीच्या पायावर स्टिक मारली आणि त्याला 2-3 टाके पडलेले मला अजूनही आठवतात. अच्छा 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 अच्छा. म्हणजे खेळातला राग कसा असतो याची जाणीव मला आता होते. खेळामध्ये ते सर्व माफ असतं. किती जोश होता. आणि त्या ठिकाणी मला 15 मिनिटासाठी बाहेर काढलं. अच्छा. आणि आमचा 4-2 संघाने पराभव झाला. बरोबर. तरी सुद्धा माझ्या या संघातील 5 जणांची निवड झाली जिल्ह्याच्या. अरे वा. त्याच्यातील माझ्या शाळेचे 3 खेळाडू होते आणि इतर 2 खेळाडू होते. अच्छा. आणि यांची नॅशनल साठी निवड झालेली अरे वा. अजूनही आठवतं. अभिनंदन. छान छान. आणि 1982 साली एशियाडचे सामने सुरुवात झाले आणि त्यामुळे नॅशनलचे गेम होऊ शकले नाही. अच्छा. त्यामुळे माझ्या जीवनातली एक संधी हुकली त्या ठिकाणी हुकली. अच्छा. एवढं दुःख वाटतं. अच्छा. सर, आपण हॉकीमध्ये कोल्हापूरचं नेतृत्व करत होतोय. आपण कोकणामधला एक विद्यार्थी एवढ्यापर्यंत पोहोचतोय. तर असं कधी जाणवलं का की बाबा कोकणातला आहे आणि त्याला नेतृत्व मिळत आहे, तर इतर मुलांकडून कोणत्या खेळामध्ये कमी लेखण्याचा वगैरे असं कधी प्रकार घडलेत का? मला एक प्रसंग आठवतो. ज्यावेळेस मी भालापीकला तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये जायचो आणि मग त्या ठिकाणी सगळे तगडे पैलवानाचं काम व्यायाम करणारे अशी मुलं आणि त्याच्यामध्ये मी लहानसा दिसणारा एक खेळाडू. मग मला म्हणायचे हा कसला टाकणार भाला. परंतु ज्यावेळी माझं कौशल्य पाहिल्यानंतर ते सगळे भारावून जायचे आणि मला येऊन अक्षरशः अभिनंदन त्यावेळेस करायचे. आणि जवळजवळ 2 वर्ष माझी दहशत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये भालाफेक मध्ये असायची, कारण हा खेळाडू आहे म्हटल्यानंतर 100% हा नंबर काढणार. असे हे प्रसंग त्यावेळी आहे. छान छान छान. निश्चितच हे आमच्या पुढील विद्यार्थ्यांसाठी आणि शिक्षकांसाठी प्रेरणा देतील. सर, एवढं सगळं बालपणी विद्यार्थी दशेमध्ये क्रीडा क्षेत्रामध्ये प्रचंड यश मिळालेलं असताना माझ्यासारख्याला प्रश्न पडतो की आपण डीएड कडे कसे का वळलात? पूर्वी कसं होतं, माझी भावंड एकूण आम्ही 8 जण आणि वडिलांनी शिक्षक वडील आणि तुटपुंज्या पगारावर एवढ्यांचं चांगलं कठीण जायचं आणि मनामध्ये विचार यायचा की आपण जर शिक्षण घेत राहिलो तर वडिलांना मदत कशी करणार, वेळेवर नोकरी कधी लागणार, हा प्रश्न माझ्यासमोर होता. मग त्यावेळेस एक विभाग असा होता की पटकन नोकरी लागेल, हुशार विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी पटकन नोकरी लागते. म्हणजे डीएड कडे गेला? हा, डीएड ला गेल्यानंतर 2 वर्ष डीएड केलं की लगेच नोकरी लागेल अशी त्यावेळेची एक परिस्थिती होती आणि त्या परिस्थितीचा मी लाभ घेण्याचा प्रयत्न केला. माझ्या वडिलांचा विरोध होता, त्यांची इच्छा होती की ग्रॅज्युएशन करायचं, त्यानंतर बीएड करायचं आणि कुठेतरी हायस्कूलमध्ये किंवा इतर ठिकाणी नोकरी करावी अशी त्यांची इच्छा होती, परंतु मला ते मान्य नव्हतं. सर, आपण डीएड कुठल्या शाळेत कॉलेजमध्ये केला? अभिमानानं सांगेल की त्या डीएड कॉलेजचं या महाराष्ट्रामध्ये खूप दरारा आहे.
अच्छा शिस्तप्रिय असं कॉलेज अच्छा. देवगड तालुक्यातील मिडगाव हे आहे. अरे वा. आणि मला सांगताना अभिमान वाटतो, त्या ठिकाणी जे प्राचार्य होते, उपसंचालक, त्यांच्याकडे सध्याचं पद होतं ते अच्छा. आदरणीय कैलासवासी आर लोके साहेब, आणि त्यांचं जे त्या ठिकाणी प्रसिद्ध व्यक्तिमत्व आणि काम अजूनही आम्हाला भारावून जातं, आणि त्यांची शिस्त अजूनही आमच्या स्मरणात आहे. आम्ही कुठेही जरी गेलो तरी शिस्त समोर ते दिसतात. असा कोणताही प्रसंग त्यांच्या कडक शिस्तीचा? एकदा असं झालं होतं की वर्गामध्ये आम्ही सगळे विद्यार्थी दंगा करत होतो, आणि मी सेकंड इयरला होतो, आणि सगळ्यांना शिक्षा एकदम कॉमन शिक्षा. मग मी तिथून गपचिप पळालो आणि बाकी सगळ्या विद्यार्थ्यांना मैदानावर नेलं, आणि जवळजवळ 1.5 ते 2 तास अंगठे धरून उभं केलेलं मला अजून आठवतं. म्हणजे शिस्त म्हटल्यानंतर भयानक शिस्त असायची. आणि एक सर असा एक काही प्रसंग घडला होता ज्यावेळी तुम्ही ऍडमिशनला गेला तुमच्या नावाबद्दल? त्यावेळी ही पद्धत होती की सुरुवातीला जे मुलं त्या ठिकाणी ऍडमिशन घेतात त्यांची मुलाखत व्हायची. अच्छा. आणि मुलाखत घेत असताना मला पहिला प्रश्न विचारला की तुझं नाव काय? तर मी सरळ म्हणालो बाळासाहेब श्रीधर कोलते. अरे तू साहेब की मी साहेब, हा प्रश्न त्यांनी त्यावेळेस केला, आणि मी एकदम चक्रावून गेलो. अच्छा. की काय बोलावे सुचत नव्हतं. मग ते म्हणाले उद्यापासून तू बाळ श्रीधर कोलते हे नाव लावायचं, इथं राहायचं असेल तर. ठीक आहे साहेब म्हणतो मी, हेच नाव काय. अच्छा अच्छा. सर, डीएड झाल्यानंतर आपला जो पुढचा शिक्षक म्हणून जो प्रवास आहे, हा प्रवास आमच्या माहितीप्रमाणे दुसऱ्या जिल्ह्यामध्ये सुरू झाला. सर, आपली सुरुवात 1992 ला झालेली आहे अशी आमच्या माहितीप्रमाणे, तर त्या संदर्भात थोडीशी माहिती. माझी सुरुवात 18 ऑगस्ट 1992 पासून सुरुवात झाली. तत्पूर्वी सांगताना मला अभिमान वाटतो की माझी ऑर्डर ही 14 ऑगस्ट रोजी आली, आणि दुसऱ्या दिवशी आपला 15 ऑगस्ट होता, स्वातंत्र्य दिन. आणि एवढा आनंद झाला की आपला ज्या दिवशी देश स्वतंत्र होतो, आणि तो दिवस मला सर्व्हिसला जाण्यासाठी मिळाला, हे माझं भाग्य समजतं. आणि त्याच दिवशी मी सर्व्हिससाठी, पुढील जीवनासाठी मुंबई गगनबावडा गाडी होती, त्या गाडीमध्ये संध्याकाळी 5:30 वाजता माझ्या गावामध्ये बसलो, आणि जवळजवळ 1-1:30च्या दरम्यान ती गाडी चिपळूणच्या स्टँडला पोहोचली. अच्छा. आणि आता रात्रीचा प्रवास किंवा राहायचं कुठं हा प्रश्न पडलेला होता. माझ्यासोबत दुसरे सुद्धा मित्र माझे केगडे होते, रवींद्र, आणि त्यांचे वडील सुद्धा होते, परंतु माझ्यासोबत माझे वडील नव्हते. आम्ही 3 जण स्टँडवर आपलं काढण्याचं ठरवलं. म्हणजे आपण एकटेच गेला? एकटेच हजर होण्यासाठी. अरे वा. आणि मग रात्री त्या ठिकाणी मनामध्ये ही भीती की पाऊस जोरात होता, आणि थंडी सुद्धा वाजत होती. इकडे तर बॅग कोणतरी उचलून घेऊन जाईल याची भीती होती. म्हणून रात्रभर मला झोप लागलेलीच नाही त्या ठिकाणी. आणि जवळजवळ सकाळच्या गाडीची वाट पाहत होतो, 5:30 कधी वाजतायत, आणि ती गाडी म्हणजे कोल्हापूर दाखवली. अच्छा. आणि बरोबर ती 5:30 वाजता गाडी आली, आणि 5:45 त्या ठिकाणी सुटली. त्या गाडीतून मी खेडला निघालो. 7च्या दरम्यान खेडला पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी चहापान वगैरे केलं सकाळचं, आणि मी तसाच पंचायत समितीच्या कार्यालयामध्ये पोहोचलो. त्या ठिकाणी एक शिपाई ठेवलेला होता. अच्छा. त्यानं नोंद केली. जवळजवळ 2 दिवस त्या ठिकाणी आम्हाला ऑर्डर दिलेली नाही. अरे बापरे. त्यानंतर ज्या दिवशी मला ऑर्डर दिली, एक
18 तारखेला त्या दिवशी एक रत्नागिरी जिल्ह्याच्या प्राथमिक शिक्षण बँकेचे डायरेक्टर अच्छा पादेसर भेटले. अच्छा. कोणते सर तुम्ही आता जाऊ नका, उद्या जावा शाळेला. मलाच काय समजलं नाही का म्हणतात ते. आणि त्यांनी मग आपल्या घरी आणलं, स्वतः जेवण केलं त्यांनी. त्यांचं काय बिराड वगैरे काही नव्हतं. आणि त्या ठिकाणी रात्रभर आम्ही दोघं खोलीमध्ये गप्पा गोष्टी करत होतो. सकाळी मला त्याने 7च्या एसटी मध्ये बसवलं आणि तिथून मी प्रवासाला निघालो. पावसाळा असल्यामुळे जिकडे तिकडे पाऊस जोरात होता आणि त्या डोंगरातनं ती गाडी निघालेली होती. भैरवली 1, भैरवली 2, भैरवली 3 असे क्रमांक त्यावेळेस मला अजूनही आठवतात. आमची गाडी फक्त 2 नंबर पर्यंत जायची. अच्छा. आणि त्या ठिकाणी जवळजवळ 9, 9:30 वाजता गाडी पोहोचली. आणि योगायोगासाठी त्या ठिकाणी टपालची गाडी ती होती. टपाल नेण्यासाठी त्या ठिकाणी पोस्टमन आला. आणि मला माहिती होतं की सगळी माहिती आपल्याला कुठल्याही पद्धती पोस्टमन सांगू शकतात. आणि त्यांना मी विचारलं की मला होडकाडला जायचं आहे, तर तुम्ही कोण? तर म्हणालो नवीन शिक्षक नेमणूक झालेला एक शिक्षक आहे. ठीक आहे, त्याच गावचा मी आहे, तुम्हाला घेऊन जातो. आणि अशा पद्धतीनं त्यांनी मला पोस्टामध्ये नेलं. त्या ठिकाणी जे पोस्ट मास्तर होते त्यांनी मला चहा पान नाश्ता वगैरे दिला, अजूनही आठवतात. आणि तिथून मग पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. प्रवास करत असताना जवळजवळ 2-2.5 तास चालायला लागत होतं. म्हणजे याचा अंदाज घ्या किती किलोमीटर असेल. आणि एकदाचा शाळेच्या ठिकाणी पोहोचलो. शाळेमध्ये गेल्यानंतर तिथील शिक्षक आणि त्यांचं ते रूप पाहिल्यानंतर मला खूप वाईट वाटलं. अच्छा. आणि ते विचारलं तुम्ही कोण? तर मी नवीन शिक्षक हजर होण्यासाठी आलो. आणि ते गळगळा रडायला लागले शिक्षक. अरे बापरे. कारण त्यांच्यावर अगोदर एक मोठा आघात झालेला होता. अच्छा. मी त्यांना सांगितलं तुम्ही काय घाबरू नका. आणि तुम्ही त्यांना धीर दिला. आणि योगायोग असा की एक 15 दिवस झालेले होते. गणपतीच्या सुट्टीनंतर मी त्या ठिकाणी आलो. आणि त्या भागातले शिक्षण विस्तार अधिकारी डी.पी. कांबळे साहेब शाळेला व्हिजिट दिली. व्हिजिट दिल्यानंतर मला काय माहिती नव्हतं की शिक्षण अधिकारी येतात, व्हिजिट कशा पद्धतीने देतात. त्यांनी पहिल्यांदा मला विचारलं की टाचन वही आणा. मलाच काही ती माहिती नव्हती टाचन वही म्हणजे काय. मला पहिला प्रश्न केला, तुमचं शिक्षण किती झालंय? मी म्हणालो ग्रॅज्युएट झालेलो आहे. काय उपयोग नाही तुमच्या शिक्षणाचा? म्हणाले शाळा ही काय अशी. तर साहेब म्हटलं तुम्हाला काय पाहिजे ते कागदावर लिहून द्या, मी ते पूर्ण करेन. आणि खरोखर त्याने त्या कागदावर लिहिलेलं अजून आठवतंय काय काय पाहिजे ते. त्यावेळी शाळा म्हणजे मातीच्या भिंती आणि तिकडे तिकडे ढिपळं पडलेली आणि 2 टेबल आणि 2 खुर्च्या आणि फळे ते उभे केलेले ह्याच्यावर आपल्या वेळीवर. अशा पद्धतीचा तो परिसर. ठीक आहे म्हटलं, साहेबांचं चॅलेंज स्वीकारलं आणि तिथल्या लोकांना मग जमवलं नंतर. आणि मग शाळा आपण स्वच्छ करूया. आणि खरोखर त्यांचा अभिमान वाटतो. सगळे शिक्षक त्या गावची मंडळी सगळी जमली वाडीतील आणि त्याने संपूर्ण शाळाची ढिपळं पडलेली वगैरे सगळी सारवली वगैरे सगळं स्वच्छ केली. आणि मग मी चिपळूणला आलो. आणि त्यावेळेचा डिस्टेंपर हा रंग महत्वाचा होता. निळा कलर आणि लाल कलर असे मी घेतले आणि शाळेमध्ये आलो. 9वी-10वीच्या मुलांना घेतलं आणि संपूर्ण शाळेला मी रंग काढला. अच्छा. स्वतः तक्ते तयार केले. आणि मला अजून आठवतं की माझ्या जोडीचे शिक्षक होते, त्यांनी मुळाक्षराचं पताका तयार केलेल्या होत्या. म्हणजे एवढं बारीक त्यांचं पूर्वी काम होतं. आणि संपूर्ण व्यवस्थित सजावट केली. पुढचं मैदान व्यवस्थित केलं. आणि सांगायचं म्हणजे बरोबर 16व्या दिवशी ते कांबळे साहेब त्या ठिकाणी हजर झाले. आल्यानंतर खुर्ची आजूबाजूचा परिसर बघितला, खुर्ची येऊन बसले. डायरेक्ट म्हणतात तुम्हाला मी तालुका स्कूलला घेऊन जाणार. अरे वा, हे खरं बक्षीस आहे. आणि मग विचार पडला, साहेब म्हटलो
काही करून राजापूरला जायचं आहे. त्यामुळं या ठिकाणी साहेब आहे हे समाधानाचं आहे. त्या ठिकाणी सगळ्या मुलांची एक क्रिकेटची टीम तयार केली. ग्रामस्थ सुद्धा खेळायला लागले आणि संध्याकाळी करमणूकचं काही साधनच नव्हतं. आणि त्यामुळे सगळे विद्यार्थी म्हणा, त्या गावचे पोलीस पाटील म्हणा, सगळे यायचे आणि आनंदानं आम्ही त्या ठिकाणी राहत होतो. सर त्यानंतर ती बदली आपली कोणत्या शाळेत झाली? आणि मग मी एक अर्ज केलेला होता आणि वडील आजारी असण्याचं कारण आणि त्यांचे मेडिकल सर्टिफिकेट जोडलं आणि जिल्हा परिषद अध्यक्षांना जाऊन भेटलो. अशी माझ्या घरची परिस्थिती आहे, मला काही करा, या ठिकाणी मला सवलत द्या. आणि नियमाप्रमाणे त्यांनी माझी राजापूर झरिये नंबर 1 ला सर झरिये नंबर 1 ला आपण किती वर्ष काम केलं? मी जवळजवळ 2 वर्ष काम केलं त्या ठिकाणी. आणि खरंच अजूनही माझ्याकडे तिथले लोक घरी येतात. आमचं स्नेह संबंध अजूनही जपलेले आहे. जवळजवळ 30-31 वर्ष झाली तरी त्यांचे काही कार्यक्रम असले तर त्या ठिकाणी जातो. असा प्रवास चालू आहे. मला तिथला एक प्रसंग सांगूचा वाटतो की मुळातच मी खेळाडू, मग गेल्यानंतर त्या ठिकाणी कबड्डीचा संघ तयार केला आणि तो संघ तालुक्यापर्यंत आम्ही बाजी मारलेली मला अजून आठवते. आणि तालुक्यामध्ये 2 नंबर आला. त्यानंतर वाजत गाजत त्या लोकांनी त्या मुलांची मिरवणूक काढलेली अजून आठवते. छान छान छान. सर 1996 पासून आपली सुरुवात सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये झाली, तर त्यावेळेच्या शाळा नेमक्या कोणकोणत्या होत्या? 1996 सालामध्ये 5/1/1996 रोजी कुंबडे नंबर 2 ही शाळा मला मिळाली. त्या ठिकाणी अतिशय 4 वर्ष काम करण्याची संधी मिळाली. 1 ते 4 वर्ग होते. सोबत त्यावेळेचे शिक्षक आचरेकर, त्याच्यानंतर त्या ठिकाणी दुसरे आलेले कोकणी सर. खरोखरच चांगलं काम त्या ठिकाणी आमचं झालं. परंतु त्यावेळेचा नियम निघाला बदली संदर्भात की 30 पट असेल त्याच्यावर तर 2 शिक्षक राहतील. आणि मग आमचा पट 27 होता, त्यामुळं तिथून 1 शिक्षक उचलणं गरजेचं होतं. मग अशा वेळेस माननीय मंद्रुकर साहेबांनी त्या ठिकाणी म्हणाले, कोणते सर तुम्ही जाताय की कोकणी सर? म्हटलं सर मलाच पाठवा. मग त्या ठिकाणावरून मी तिरोडेतर्फ खारेपटण या शाळेत गेलो आणि तिथे गेल्यानंतर जवळजवळ 3च महिने त्या ठिकाणी मी काम केलं. आणि जूनमध्ये बदलीचा प्रस्ताव मी पुन्हा केला. आणि त्यावेळी माझे मित्र होळकर सर आणि मी सहमती बदली म्हणून त्या ठिकाणी आम्ही दर्शवली आणि त्या ऍड खाली मी स्मरण नंबर 1 ला आलो. असं म्हणजे आश्चर्य वाटतं की सर आपण 96 ते 2000 ला ज्यावेळी सोनाळीमध्ये आला तर त्यावेळी आम्हाला आजचे बाळासाहेब आणि त्यावेळीचे बाळासाहेब याच्यामध्ये खूप फरक तफावत जाणवले. कारण त्यावेळी थोडेसे अलिप्त असलेले, प्रसिद्धी आणि प्रकाशाच्या झोतात नसणारे, असं त्या 2000 पर्यंत आम्हाला जाणवलं. याच्या पाठीमागचं कारण काय होतं? त्यावेळेला एवढंच वाटेल की मुलांना तयार करण्याची अपेक्षित मैदानं नव्हती. त्यांच्यानंतर अपेक्षित वर्ष वर्ग नव्हते. त्यामुळे मनात इच्छा असूनही काही करू शकत नव्हतो. ज्यावेळेस मला सोनाळी नंबर 1 ला मी आलो त्यावेळेस मी आनंदाने त्या ठिकाणी आलो होतो की या शाळेमध्ये मी काहीतरी करू शकतो. परंतु त्या ठिकाणी जे होळकर सर होते यांनी चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी काम केलेलं होतं. आणि ग्रामस्थांचा ओढ आणि कौतुक त्यांचं नेहमी करायचे. आणि नवीन आलेले शिक्षक काय करतील हा पहिला प्रश्न त्यांच्या चर्चेलाच होता की आमचे चांगले होते होळकर सर आणि हे आता आलेले काय करणार आहे, त्यांच्यासारखं काम करू शकत नाही. माझ्या कानावरती शब्द आले, परंतु मला माहिती होतं की मी करू शकतो काम चांगलं. आणि पहिल्याच वर्षी सुरुवातीला मी एक तालुक्यासाठी संघ तयार केला. सर तिथे आपण जाणारच आहोत. पण मित्र हो, 2000 साली
बाळासाहेब कोलते सर ज्यावेळी सोनाळी तालुका वैभववाडी या शाळेमध्ये आले, तर त्यापासून आतापर्यंत सरांचा जो झंझावात सुरू आहे तो अगदी कायम आहे आणि ही सगळी उज्ज्वल परंपरा त्यांनी शेवटपर्यंत टिकवलेली आहे. तर सर हे सर्व आम्हाला प्रेरणादायी आहे, सगळ्यांनाच प्रेरणादायी आहे आणि हे आम्हाला ऐकायला आवडणारच आहे. तर सर खरोखरची सुरुवात आपली कशी होती? सुरुवातीला त्या ठिकाणी ग्रामस्थांचा सहभाग चांगला होता आणि उदाहरणार्थ त्या गावचे आदरणीय अरविंदभाई रावाने आणि हे त्यावेळेस सरपंच होते आणि ते लांबून पाहत होते आम्ही काय काय करतो किंवा काम करत नाही या संदर्भात त्यांच्याकडे रिपोर्टिंग व्हायचं आणि त्यामुळे शाळेत कधीच आलेले नाहीत. आणि माझ्याजोडी त्यावेळेस प्रकाश नागकर होते, त्याच्यानंतर नाईक मॅडम, तांबे मॅडम, त्याच्यानंतर मुख्याध्यापक आमच्या भागवतबाई आणि शिंदे सर होते आणि स्टाफ मध्ये फक्त सगळे तरुण यंग होते, त्यामुळं मला कोणत्याही प्रकारचा त्रास त्या ठिकाणी झालेला नाही. काम करायला एक उत्साह निर्माण व्हायचा. परंतु माझ्या जीवनामध्ये एक बदल होऊ शकला की तालुक्याचे सामने व्हायचा, क्रीडा महोत्सव व्हायचा आणि मनामध्ये वाटायचं की माझी शाळा इथे कुठे नाही दिसत आणि माझं कौशल्य कुठे दिसत नाही. बरोबर. आणि एकवर्षी संघ 2000 सालामध्ये तयार केला आणि त्या ठिकाणी तालुक्याच्या स्पर्धा सुरू होत्या आणि अंतिम सामना होता मांगोली नंबर 1 आणि सोनाळी नंबर 1 तालुक्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी मांगोली नंबर 1 चे कोच आदरणीय श्री तांबे सर, त्याच्यानंतर रफिक गोडे, विजय कदम असे मंडळी त्या ठिकाणी उत्कृष्टपणे काम करणारी होती आणि त्यावेळी जी मुलं खेळली त्यांचे कौशल्य जवळून बघितलं आणि माझ्या मुलांमध्ये करण्यासाठी मला अवधी पाहिजे होता, त्याच्याशिवाय करू शकत नाही ही मला भावना होती. परंतु सुरुवात आहे 50% तरी त्या ठिकाणी होणं गरजेचं होतं. पण मला अभिमानानं सांगायचं वाटतं की त्या ठिकाणी जे गट शिक्षणाधिकारी माननीय मंडुरकर साहेब होते त्यांनी मात्र त्या ठिकाणी माझी पाठ ठोपटलेली अजूनही आठवते की बाळा याच्या पुढे तू पुढच्या वर्षी नक्की यशस्वी होणार आहेस, या वर्षी तू एवढं चांगल्या पद्धतीने संघ तयार केला आणि ती शाबासकी मनात ठेवून पुन्हा जोमानं कामाला सुरुवात केली. मित्रांनो, तुम्हाला सांगताना एक अभिमान वाटतो की सकाळी 8:30 वाजता मी शाळेत यायचो. 8:30 ला आल्यानंतर संध्याकाळी 5:30 पर्यंत शाळेमध्ये असायचो. पण एक वैशिष्ट्य माझं होतं की शालेय अध्यापनामध्ये खेळाचा कधीही अडथळा दिसलेला नाही. बरोबर आहे. शाळेच्या अध्यापनाचा टाइम सोडून इतर वेळी माझा हा सराव असायचा. गणपतीची सुट्टी असो, दिवाळीची सुट्टी असो, त्या सुट्टीमध्ये माझे विद्यार्थी न चुकता शाळेमध्ये यायचे आणि माझी शिस्त असल्यामुळं मुलं सुद्धा त्या पद्धतीनं वावरत असायची. सर, आपण सोनाळीला असताना वैभववाडी तालुक्याला असे काही प्रसंग आले की सलग आपण 3 वर्ष म्हणजे हॅट्रिकची संधी मिळवून दिलेली आहे आणि सोनाळीमध्ये असताना ह्या सगळ्या गोष्टींना म्हणजे पुन्हा पुन्हा आम्ही ऐकत होतो, पाहत होतो. तर हा हॅट्रिकचा प्रसंग नेमका काय आहे? तालुक्यातून खो खोसाठी एक मांगोली नंबर 1 शाळा आणि सोनाळी नंबर 1 शाळा या 2च शाळा अग्रेसर असायच्या. आणि मग त्या ठिकाणी आम्ही दोन्ही शाळा आपल्या जिल्ह्याला कसे खो खो संघ प्रथम येतील याच्यासाठी प्रयत्न करत राहायचो आणि योगायोग असा की 2001 मध्ये आपल्या या जिल्ह्याला हॅट्रिक करायची होती तालुक्याची आणि हॅट्रिक करण्यासाठी त्या ठिकाणी अंतिम सामना हा सोनाळी विरुद्ध म्हणजे वैभववाडी विरुद्ध सावंतवाडी हा होता. आणि गुणांकनामध्ये जो अग्रेसर असेल त्याला चॅम्पियनशिप मिळायची. मग त्या ठिकाणी वैभववाडी या तालुक्याला 45 गुण मिळालेले होते आणि 46 गुण
सावंतवाडी तालुक्याला मिळाले होते. आणि एकच सामना बाकी होता, तो म्हणजेच वैभववाडी आणि सावंतवाडी. वैभववाडीने जर जिंकलं तरच चॅम्पियनशिपची हॅट्रिक होणार दिसलं. अच्छा. नाहीतर सावंतवाडी त्या ठिकाणी त्या वर्षीची चॅम्पियनशिप मिळणार होती. मग अशा वेळेस त्या ठिकाणी आदरणीय मंडरुकर साहेब किंवा आमच्या वैभव तालुक्यातले सर्व शिक्षक यांचं ज्या ठिकाणी मार्गदर्शन लाभलं. आणि खरोखर तुम्हाला सांगताना अभिमान वाटतो की अंतिम सामना हा असा झाला चुरशीचा. अच्छा. की 5 विरुद्ध 4 गुण, म्हणजे एका गुणानंच माझा संघ त्या ठिकाणी जिंकला आणि आपल्या वैभव तालुक्याला हॅट्रिक मिळाली. सर, ह्या प्रसंगाच्या नंतर म्हणजे आम्हाला सगळ्यांना आदर्शवत आणि नेहमीच स्मरणात राहिलेले गट शिक्षणाधिकारी माननीय मंडरुकर साहेब यांनी देखील आपलं कौतुक केलं. म्हणजे एवढ्या कडक शिस्तीचा अधिकारी आणि त्यांनी आपलं कौतुक केलं. तर तो काय प्रसंग नेमका आहे? एके दिवशी अचानक शाळेमध्ये व्हिजिट दिली. शाळेमध्ये व्हिजिट दिल्यानंतर आमची तपासणी घेण्याच्या उद्दिष्टानं आले की खरोखरच काम कशा पद्धतीने करताय. आणि आल्यानंतर म्हणाले टाचनवही आणा कोणते सर. माझी टाचनवही दिली. नारकर सर टाचनवही आणा. सगळ्यांची टाचनवही पाहिली. त्याच्यानंतर मग म्हणाले चाचणी झाली ना 4 दिवसापूर्वी, चाचणीचे पेपर आणा. आणि खरोखरच प्रत्येक पॉइंट तपासत होते. आणि मला अजूनही आठवतं की माझ्याकडे गणित विषय होता 5वी ते 7वी. अच्छा. आणि गणित पायऱ्याप्रमाणे मार्क देणं गरजेचं असतं हे मला जाणीव माझ्या या पूर्वीच्या शाळेपासून लहानपणापासूनच आठवण होती. आणि त्या पद्धतीनं 1-2 गुणाचा एक प्रश्न होता आणि त्याच्यासाठी पहिल्या 2 स्टेप बरोबर होत्या म्हणून 1 गुण दिलेला होता. आणि साहेबांनी सरळ मला विचारलं की ते 1 मार्क का दिला. आणि खरोखरच त्याचं उत्तर मी दिल्यानंतर शाबास म्हणाले, बरोबर आहे. आणि अशा पद्धतीनं साहेब अचानक व्हिजिट देऊन आणि मला नेहमी म्हणायचे की या शाखा प्रमुख. त्यावेळेचा खारखंड म्हणजे शिवसेनेचा होता, गाव शिवसेनेकडे असल्यामुळं ते नेहमी आनंदाने मला आदराने म्हणायचे. आणि खरोखरच त्यांचं अजूनही मला मार्गदर्शन म्हणा, त्याचं स्मरण अजूनही आहे चांगलं. छान छान. साहेब, आपण सोनाळीमध्ये अशी किती वर्ष आपली सेवा झाली? सोनाळीमध्ये जवळजवळ 8 वर्ष माझी सेवा झाली. त्या कालखंडामध्ये एक प्रसंग तुम्हाला सांगतो की माननीय श्री अरविंदभाई रावराणे हे एका कार्यक्रमात म्हणाले की खेळामध्ये माझी शाळा अग्रेसर आहे. मला शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये काहीतरी यश पाहिजे. मग त्यावेळी साहेबांना मी म्हटलो की साहेब म्हटलो मला 2 वर्षाचा कालावधी द्या, नक्कीच यश मिळेल. आणि त्यासाठी मग 2 वर्ष आम्ही प्रयत्न केल्यानंतर आमचे एका वर्षी 4 विद्यार्थी आले, दुसऱ्या वर्षी 2 विद्यार्थी आले. आणि आम्ही दाखवून दिलं की शिक्षकांनी सर्व आणि राबणारे आमचे शिंदे सर, नारकर सर असेल किंवा नाईकबाई असेल, सगळ्यांच्यामुळे हे यश प्राप्त होऊ शकलं. खेळ आणि अभ्यास याचा जोड त्या ठिकाणी मला पाहायला मिळाला. मित्रहो, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बालकला क्रीडा महोत्सव हा सर्वांना आवडणारा उपक्रम. खऱ्या अर्थाने तत्कालीन शिक्षणाधिकारी माननीय अशोकराव इंगोले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा सुरू झाला. त्यांचं व्यवस्थापन अप्रतिम असायचं. आणि अशा ह्या इंगोले साहेबांनी देखील माननीय बाळासाहेब कोलते सरांचं देखील कौतुक केलेलं आहे. तर सर, नेमका तो काय प्रसंग आहे? संध्याकाळची 4ची वेळ होती आणि साहेबांची गाडी अचानक आली आणि रस्त्यावर उभी होती. आणि तिथून ते चालत आले, म्हणजे आम्हाला गाडी दिसलीच नाही. आल्यानंतर मुलांचा सराव मैदानामध्ये चालू होता आणि आम्ही मुलांना उभं केलं, साहेबांना नमस्कार करायला लावलं. काय म्हणाले, तुमचा खेळ बघण्यासाठी चालू झाले, मला एक खुर्ची आणा. आणि जवळजवळ अर्धा तास त्या ठिकाणी त्या मुलांचा खेळ पाहत होते.
आणि त्यावेळेस म्हणाले की ती मुलगी चांगली खेळेल कुठली ती आणा. त्यांना मी बक्षीस दिलं होतं ना जिल्ह्यावर. हा सर, तो देखील प्रसंग आम्हाला ऐकायचा आहे. मित्र, बऱ्याच वेळा असं व्हायचं, अंतिम सामने किंवा उद्घाटनी सामना हे जिल्हास्तरावर चालू असताना अनेक वेळा आमचे पालक, अर्थातच त्यावेळेचे शिक्षणाधिकारी इंगोले साहेब, हे स्वतः उपस्थित असायचे. बाळासाहेबांना ती फार मोठी संधी मिळालेली आहे की त्यांचे संघ खेळत असताना किंवा त्यांच्या संघाची स्पर्धा चालू असताना इंगोले साहेब स्वतः त्या ठिकाणी असायचे. तर असा एखादा प्रसंग सर? जिल्हास्तरीय अंतिम सामना सुरू होता आणि देवगड संघाबरोबर, आणि अशा वेळेस त्या ठिकाणी मैदानात साहेब होते. परंतु एक मुलगी राणी कदम म्हणून अतिशय उत्कृष्ट खेळली, जवळजवळ 5 मिनिटं ती आउटच झाली. आणि मग आउट न झाल्यानंतर ज्यावेळेस सामना संपला त्यावेळेस साहेब आले आणि त्या मुलीला म्हणाले इकडे आणा, आणि तिचं अभिनंदन करून त्यावेळेस साहेबांनी 50 रुपये त्या मुलीला दिलं. अभिनंदन. आणि खरोखरच आम्हाला अभिमान वाटला. म्हणजे असे खेळाडू त्या ठिकाणी घडत होते. आणि दुसरा एक प्रसंग त्या ठिकाणी घडला, तो नेमकं काय होता? इंगोले साहेबांनंतर. आणि आम्ही सर्व शिक्षक कपडे काढलेले होते आणि इतर ड्रेस घातलेला होता, आणि भिंतीना 10च्या दरम्यान रंग मारत होतो आम्ही. शाळेचं रंगरंगोटी करत होतो. अच्छा. आणि अचानक मोहिते साहेब आले आणि मलाच विचारतात की या ठिकाणी शिक्षक कुठे आहेत. साहेबांना काय सांगावा मला प्रश्न पडला, कारण वाजलेले जवळजवळ 6:15 होते. अच्छा. साहेब म्हणाले आम्ही सर्व शिक्षक. साहेब चाट झाला, त्यांना आश्चर्य वाटलं. तुम्ही काय करा, सगळ्यांनी कपडे बदला. अच्छा. मी तुमची इन्स्पेक्शन घेण्यासाठी इथं आलेलो आहे. अच्छा. आणि खरोखरच अतिशय उत्कृष्ट असा शेरा त्यावेळेस साहेबांनी दिलेला. कारण प्रत्येक शिक्षक त्या ठिकाणी काम करत असताना मी शिक्षक म्हणून नाही काम करत होतो, एक विद्यार्थी त्या शाळेतला पालक म्हणून आम्ही त्या ठिकाणी करत होतो. त्या ठिकाणी आम्ही जी बाग तयार केली होती, झाडं जी लावलेली, अजूनही तुम्हाला त्या ठिकाणी ते नारळ पाहायला मिळतील आणि मोठमोठी झाडं झालेली पाहायला. सर, खऱ्या अर्थाने हा आपला सत्कार आहे, हा सन्मान आहे. यानंतर सर आपण कणकवली तालुक्यामध्ये बदलीने आलात आणि कणकवली तालुक्यातली क्रीडा क्षेत्रातील दैदिप्यमान जी कामगिरी आहे ती सगळी समीकरणं बदलली बाळासाहेब कोलते सरांच्या आगमनानंतर. तर त्यानंतरची जी आपली सर शाळा आहे आणि त्यानंतरचा जो आपला प्रवास आहे तो या ठिकाणी जरा कथन करा. कथन करताना फार अभिमान वाटतो मला की त्या शाळेमध्ये मी 2008-09च्या दरम्यान गेलो आणि जून महिना होता आणि जवळजवळ मुलं 181 पट. आणि तो प्रार्थनेला उभा राहताना नाकीनं व्हायचे, बैठक व्यवस्था करणं वगैरे असं. आणि जवळजवळ पावसाळ्याचा कालखंड जवळजवळ संपत आलेला होता. आता मुलांना मैदानावर घेणं गरजेचं होतं आणि मुलांना मैदानावर घेतलं. आणि तिथे एक प्रसंग तुम्हाला सांगतो. म्हणजे सुरुवातीला कसं असतं जीवन. घेतल्यानंतर मुलांना मार्गदर्शन करत असताना एक मुलगा पाठीमागून एक टिंगर करत होता, माझी ऍक्शन करत होता. मला राग आला. त्या मुलग्याला 2 काठीचे तडाखे दिले आणि ऑफिसमध्ये नेलं आणि मुख्याध्यापकांनी सुद्धा त्याला 2 तडाखे दिले पट्टीचे. त्यानंतर मग पालकांना बोलवलं आणि पालकांना चांगलंच बदललं. म्हणजे अशा पद्धतीचं एखादं वाईट वर्तन करणाऱ्याला शिक्षा केल्यानंतर जे परिवर्तन होतं की त्या शाळेमध्ये कधीही मी गेलो तर शांतता असायची. कारण काय म्हणायचे, सर आले होते, सर बोलायचं नाही, शांत राहायचं, काय असेल ते. कारण का कडक शिस्तीची मला नेहमी तिथं आठवते. आणि मग एक 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 विभाग मी त्या ठिकाणी स्वीकारायचा प्रयत्न केला.
आणि एक प्रसंग असा आठवतो की सगळा स्टाफ जमलेला होता, यांना वर्ग कोणता द्यायचा हा विषय निघालेला होता. आणि मी त्यांना म्हणालो मला कोणताही वर्ग द्या, मी शिकवेन. मग त्यांनी ठरवलं की तुम्हाला पहिली दुसरीचा वर्ग देईल. मग मला विचारलं स्टाफ रूम मध्ये, स्टाफच्या मीटिंग मध्ये, चालेल मग मी शिकवू शकतो. पण त्या ठिकाणी एकच वाक्य वापरलं की माझ्याकडे क्षमता अशी अशी आहे, मी त्याच्यामध्ये माझ्या शाळेचं नाव लौकिक करू शकतो. मग त्या ठिकाणी सावंत मॅडम होत्या, ऍक्टिव्हिटी मॅडम होत्या. त्याने मला ठीक आहे ना एक संधी देऊया, जर चांगलं काम करत असेल तर. आणि त्याने म्हणाले जर नाही काम झालं तर पुढच्या वर्षी पुन्हा तुम्हाला पहिलीचे वर्ग मिळतील. ठीक आहे म्हणजे मी चॅलेंज स्वीकारलं. आणि सांगायचं वैशिष्ट्य की मी दिवाळीची सुट्टी मधलेली नाही. असं आपण त्याकडे येणारच आहोत. परंतु सर मित्र, शिरवणे शाळांमध्ये सर्वात जास्त क्रीडा क्षेत्रामध्ये आणि क्रीडा शिष्यवृत्तीमध्ये सरांचे विद्यार्थी आलेले आहेत आणि याचे आम्ही जिवंत साक्षीदार आहोत. त्याचबरोबर क्रीडा क्षेत्रामध्ये जिल्हा स्तरावरती अंतिमता जे यश मिळतं ते मोठ्या प्रमाणात यश या शाळेमध्ये सरांना मिळालेलं आहे. तर सर ते आम्हाला ऐकायला आलं. त्या ठिकाणी सराव हा प्रत्येक खेळाडूला बघून करावा लागतो. त्याचं कौशल्य कोणतं आहे, त्याची चपलता कशी आहे, रनिंग कसं आहे, या सगळ्यांचा अंदाज घेऊन त्या ठिकाणी मला खेळाडू चांगले मिळाले आणि आज्ञाधारकपणा मिळाला हे वैशिष्ट्य. त्यानंतर त्या ठिकाणी त्या गावचे जिल्हा परिषदचे सदस्य आदरणीय जटार साहेब यांचा या ठिकाणी मी उल्लेख करेन. त्यानंतर त्या गावचे सरपंच जे होते रुमाळ म्हणून, ते सुद्धा अतिशय चांगलं काम केलं मला आठवत आहे. आणि सहकार्य चांगलं होतं. त्यावेळी शाळा समितीपेक्षा ग्राम शिक्षण समिती होते, त्यामुळे सरपंच त्या ठिकाणी अध्यक्ष प्रकाश पाटणकर म्हणून त्यांचं सहकार्य, शाळेकडे लक्ष देणं हे महत्वाचं असतं. सर पण या शाळेमध्ये तरी क्रीडा शिष्यवृत्ती मिळालेले विद्यार्थी किती होते? मला तर वाटतं माझ्या हिशोबाने 12 विद्यार्थी क्रीडा शिष्यवृत्ती झाले. शिष्यवृत्ती धारक 3 ते 4 विद्यार्थी झाले. म्हणजे चांगलं यश या ठिकाणी आम्हाला मिळालेलं आहे. सर आणखी की आपले विद्यार्थी ज्यावेळी मैदानामध्ये उतरत होते, मग ते सोनाळ्याचे असतील, शिरवण्याचे असतील, किंवा आपण आता ज्या शाळेमध्ये या ठिकाणी आहात या शाळेचे विद्यार्थी असतील, तर यावेळी मात्र आपल्या विद्यार्थ्यांचा किंवा आपल्या खेळाडूंचा जो वेग आहे तो वेग मात्र इतर शाळांमध्ये इतर खेळाडूंकडे किंवा खो खो मध्ये बघायला मिळत नाही. तर हा जो वेग वाढतो किंवा वेग वाढवण्यासाठी आपण जे प्रयत्न करताय, तर याच्या पाठीमागचं नेमकं कौशल्य काय असेल? मला सांगताना अभिमान वाटतो की जर शिक्षकच जर रनिंग करणारा असेल तर नक्कीच मुलं त्या वेगाने करू शकतात. आणि त्या पद्धतीनं मी सुद्धा त्या मुलांबरोबर रनिंग करायचं आणि त्यामुळं सरांच्या पेक्षा वेगात पळालं पाहिजे ही त्यांची भावना असायची आणि त्याचा बेनिफिट मला मिळत जायचा. हातामध्ये छोटीशी काठी असायची, काठी कधी मारलेली नाही पण काठी असायची, तो धाक असायचा, भीती असायची. आणि अशा पद्धतीनं प्रत्येक कौशल्याचा सराव घेताना एक 10 दिवस 15 दिवस ते कौशल्य चांगलं घडवून घ्यायचं. आता उदाहरणार्थ जर आपल्याला पोर मारायचा असेल तर ते कौशल्य, हात कसा पकडला पाहिजे, पाय वर कसे गेले पाहिजे, रेषा कशी परचिन न जावता करायला पाहिजे, सगळं टेक्निकली बाबीचा अभ्यास करून त्यांच्याकडे घ्यायचं. त्यानंतर चकवा भोग कसा द्यायचा, तिला हुलकावणी कशी द्यायची हे कौशल्य, पळता पळता वाकायचं कसं हे कौशल्य, त्यानंतर साखळी पद्धतीने खेळताना कशा पद्धतीने पळायचं, या कोणत्याकडनं त्या पोटपर्यंत पळायचं. असं मी त्याकडे येणारच आहे. सोनाळी शाळेमध्ये आपलं ज्यावेळी आगमन झालं त्यानंतर पारंपरिक जो खो खोचा खेळ होता, ज्याच्यामध्ये साखळी चालायची, रिंग चालायची, की काही प्रमाणात संत खेळ असायचा, तर ही सगळी समीकरणं
माननीय बाळासाहेब कोलतेंच्या आगमनानंतर बदललेली आहे. आणि आता आम्ही ज्यावेळी मैदानात बघतो त्यावेळी बऱ्याच वेळा आपल्याला फॉलो केलं जात आहे. तर हे नेमकं सर काय? सुरुवातीला एक कुडा विरुद्ध वैभववाडी संघ आमचा होता जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी, आणि त्या ठिकाणी कुडा संघ जो रिंग खेळत होता आणि ते रिंग आमच्या मुलांना तोडताना कठीण जायला, आणि मग निर्णय असा घेतला की रिंग तोडण्यासाठी आपल्याला काय करावं. जास्तीत जास्त पिकअप होणं महत्वाचं असतं आणि डाय बांधणं, जवळ पोल येणं महत्वाचं असतं. हीच कौशल्य जर आत्मसात झाली झटकी पड तरच ते खेळाडू लगेच बाद करू शकतो. आणि त्याच्यासाठी अपेक्षित सराव मी केलेला आणि त्याचं मला यश पुढच्या वर्षी लगेच मिळालेलं आहे. नाही सर, ते बरोबर आहे, पण तुम्ही म्हणजे तुमचे खेळाडू ज्यावेळी मैदानात उतरतात त्यावेळी समोरचे प्रतिस्पर्धी खेळाडू अक्षरशः गांगरतात. त्यांना जे शिकवलेली कौशल्य असतात ते विसरतात, कारण त्याचा तुमच्या खेळाडूचा जो वेग आहे तर त्यांना नेमकं सुचतच नाही आपण पुढे जावं. तर हे सगळं एवढं पिकअप किंवा एवढा स्पीड आपण कसं काय वाढवत आहे? हे आमच्या नवीन शिक्षकांसाठी त्यांना ते पुढे त्याच्या आयुष्यात उपयोगी ठरेल. याच्यामध्ये काय करायला लागतं की पाय आणि हाताची ऍक्शन कशा पद्धतीनं खो द्यायचं ह्याच्यावर भर दिला पाहिजे. कारण पूर्ण काही खेळाडू कसं होतात पाठीमध्ये येऊनच हात टच करतात. ते न करता आपण पाठीच्या अलीकडे एका पावला किंवा 2 पावलानंतर टच करून तिसऱ्या पावला आपण साखळी बॉक्स मध्ये जाऊ शकतो, किंवा पुढे गेल्यानंतर पाठीमागे येताना कुठला पाय आत घ्यायचं याचं कौशल्य महत्वाचं असतं. त्यामुळं पळणारा खेळाडू झटकन समोर येतो आणि त्याच्यात 2 पद्धती आहेत. एक दक्षिण उत्तर पद्धत त्याच्यामध्ये आहे, आणि दक्षिण उत्तर जर असेल खेळाडू तर जरासा कठीण जातो उलट्या दिशेने, आणि दुसऱ्या दिशेनं पळताना ते सोपं जातं, राईट हँड आणि लेफ्ट हँड. आणि ते कौशल्य आत्मसात महत्वाचं असतं. जर समोरच्यानी जर पळण्याचा ट्रॅक बघायला लागतो कशा पद्धतीने पळतायत मुलं, मग त्याचा अंदाज घेऊन आपण खेळाडू बसवायचे. हे कौशल्य आपल्या सर्वसामान्य लक्षात येत नाही शिक्षकांना. मुलं बाकी संघाची रेग्युलर करतायत, मग आपण त्याच्या अपोजिट बसवले पाहिजे. हे असेल कौशल्य ती नक्कीच सापडतात पटकन. हे मला टेक्निकली सापडलेले एक महत्वाचं कौशल्य. छान 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 सर. आणखी एका गोष्टीने सगळ्यांसमोरच आव्हान निर्माण केलेलं होतं, आणि जे क्रीडा शौकीन असायचे ते बघताना मग त्यांना देखील आश्चर्याचा धक्का बसायचा, आणि तो म्हणजे तुमचे खेळाडू ज्यावेळी मैदानात उतरायचे आणि त्या पोलाला पाय लावून ज्यावेळी मागे यायचे तर हे आम्ही सगळे चक्क व्हायचे बघताना. तर हे कौशल्य आपण कसं काय विकसित केलं? याच्यात कौशल्य निर्माण करण्याचं पळत पळत जाऊन भिंतीवर लात मारणं, परत येणं, हे अगोदरचा सराव आहे. पोलवरचा पाय न मारता त्यांना भिंतीवर मोठ्या जागेवर पाय मारून परत येणं, आणि न कळत मग काही दिवसानंतर पोलवरचा पाय बरोबर बसणं, आणि त्या पद्धतीने उंच पाय बसल्यानंतर झटकन मागून पोह देऊ शकतो. हे महत्वाचे कौशल्य आहे. आणि चपळता असणाराच पाय मारायला पाहिजे. ओके. आणि जर चपळ त्या अंगात नसेल तर लात मारून पोलवरनं परत येणं कठीण आहे. म्हणजे हे कौशल्य मी बारकाईनं हेरलेलं होतं, आणि त्याचा योग्य खेळाडूंकडनंच वापर केला सगळ्यांनीच नाही मारायचं लात मारून येतं. ठराविक जे चप्पळ आहेत त्यांनीच ते मारायचं, त्यामुळे मी यशस्वी झालो. मित्र, नम्रतेचं दुसरं नाव म्हणजे माननीय बाळासाहेब कोलते सर. सर, बऱ्याच वेळा आम्हाला असं बघायला मिळालं, म्हणजे आतापर्यंत देखील, म्हणजे आपण आता सेवानिवृत्त होत आहात या क्षणापर्यंत देखील बऱ्याच वेळा असं होतं, अंतिम सामना असू दे की कुठलाही सामना असू दे, आपला संघ कमी जास्त फरकाने पराजित होतोय असं ज्यावेळी मैदानामध्ये वातावरण निर्माण होतं त्यावेळी त्यांचे मार्गदर्शक जे शिक्षक असतात त्यांची चलबिचल होते, आणि बऱ्याच वेळा तक्रारीचा प्रसंग निर्माण होतो. पण आम्ही सातत्याने पाहिलं की बाळासाहेब कोलते हे मात्र कायमच आम्हाला शांत दिसलेले आहे. संघ जिंको अगदी पराजित हो, पण त्यांच्यावर मात्र कधी परिणाम झालेला नाही. तर हे नेमकं रसायन काय आहे की पुढील मुलांचं कौशल्य कसं आहे याची पारख आपल्याला पाहिजे, आणि समोरची व्यक्ती कशा पद्धतीने खेळतात मुलं
हे निरीक्षण केल्यानंतर लक्षात येतं खरोखरच ती मुलं चांगली आहेत आणि ते विजयी होणं गरजेचं आहे मनातूनच वाटायचं. त्यामुळे मी कधी या संदर्भात विरोधी पार्टीच्या संदर्भात मी कधी ऑब्जेक्शन घेतलेलं नाही. कारण अभिमानाने सांगतो की पराभव हा पचवण्यासाठी जी आपली ताकद लागते ती ताकद आपल्यामध्ये पाहिजे आणि पराभव झाल्यानंतर खचून न जाता पुन्हा त्याच पद्धतीनं उभं राहणं हे त्याच्यातलं महत्वाचं गणित आहे. आणि मला एक प्रसंग आठवतो की देवगड बाऊलचा संघ होता देवगड तालुक्याचा आणि आमच्यामध्ये लहान गटाचा सामना झाला आणि त्या विद्यार्थ्यांनी खरोखरच आमच्या या लहान गटातल्या मुलांना हरवलं. चांगली खेळणारी मुलं पण मला समजलं नाही का हरली. मग मी शोध घेण्याचा प्रयत्न केला की ह्या मुलांनी मला दुपारच्या वेळेस फसवलं. त्यांनी माझी नजर चुकवून वडापाव जोर मारला आणि सामन्याच्या वेळी उठायला होताना त्यांची हालचाल मला लक्षात आली आणि त्याचा शोध घेतल्यानंतर धडा शिकलो मी की मुलांना कधी टाकून बाजूला जायचं, त्यांना खायचं असेल तर स्वतः द्यायचं, स्वतःच्या हाताने खायला समोर उभं राहून द्यायचं. म्हणजे आहाराचा नियंत्रण पाहिजे. जर आहार जास्त झाला तर तो मुलगा कमी पद्धतीने खेळेल. हा मला त्या ठिकाणी आला. दुसऱ्या दिवशी मग चांगला जोमानच संघ माझा मोठा गट मुलगे शिरवणे नंबर 1 शाळेचे आणि अतिशय उत्कृष्टपणे खेळले आणि एवढा विजय मोठा मिळवला की बस. म्हणजे झालेलं दुःख भरून काढण्याचं कौशल्य अशा पद्धतीने व्हायचं. मुलं रडायला लागल्यानंतर मी सुद्धा रडायचो. सर मित्रो, मैत्री जपणारा एक आगळा वेगळा आसामी म्हणजे माननीय बाळासाहेब कोल्हे सर. सर हे देखील आम्ही पाहिलं की एवढे अटीतटीचे सामने जिल्हा स्तरावर होत असताना तालुका स्तरावर होत असताना आपण कधीही पंचांबद्दल पंचांच्या निर्णयांबद्दल कधीही तक्रार केली नाही. तर याबद्दल देखील आम्हाला एक वैशिष्ट्य वाटतं. काय असेल कारण? त्या ठिकाणी पंचगिरी करत असताना आपल्याकडे रिप्ले वगैरे काय नसतात, परंतु कोणत्याही पंचाने दिलेला निर्णय मनपूर्वक स्वीकारण्याचं पहिल्यापासून मला लहानपणापासूनच ते कौशल्य होतं आणि ते मी आत्मसात केलं होतं. त्यामुळे मी कधीही कुठल्याही संघाबद्दल आज तागायत ऑपरेशन घेतलेलं नाही. आणि आपलं मुलं कशी खेळतात, समोरील संघ कसा आहे त्याचं बारकाईने मी निरीक्षण करत असतो आणि खरोखरच विजय झाला एखादा संघ तो मनापासून विजय झाला हे मला वाटतं आणि त्यामुळे मी कधी या संदर्भात तक्रार केली नाही. सर आमचा देखील तालुका कणकवली असल्यामुळे आम्हाला नेहमीच अभिमान वाटलेला आहे की आपण कणकवलीमध्ये आलात आणि शिरवण्याच्या माध्यमातून सातत्याने यश कणकवली तालुक्याला मिळाले. आपल्या शाळेमुळे चॅम्पियनशिप मिळाली कणकवली तालुक्याला असेल तर तो प्रसंग नेमका सर काय आहे? 2013 ची घटना आहे. म्हणजे एवढी वर्ष झाली स्पर्धा सुरू होऊन माझ्या कणकवली तालुक्याला चॅम्पियनशिप मिळालेली नव्हती. मनातून हुरहुर होती कारण मी एक 4-5 वर्ष त्या ठिकाणी काम सुरू केलेलं होतं आणि इच्छा होती की आपण काही झालं तरी एकदा तरी चॅम्पियनशिप मिळवून द्यावी कणकवली तालुक्याला. आणि तो क्षण माझ्या जीवनातील महत्वाचा क्षण त्या ठिकाणी आला. आणि त्यावेळेस स्पर्धा चालू होत्या 12-13च्या दरम्यान आणि आमच्या शिरवण्याचे 4ही संघ जिल्ह्यासाठी आलेले होते आणि त्या ठिकाणी 4ही संघ प्रथम क्रमांकाने विजयी झाले आणि खरोखरच ऐतिहासिक हॅट्रिक म्हणावे असं मला या ठिकाणी वाटतं की आतापर्यंत कुठल्याही शाळेनं किंवा कोणत्याही संघ कोचनी असं यश कधीच मिळवलेलं नाही. आणि अशा वेळेस त्या ठिकाणी वैयक्तिक मध्ये सुद्धा माझे त्यावेळेस विद्यार्थी
लांब उडीदार आहे आणि एक धावण्यामध्ये आलेला. त्यानंतर रिले संघ माझा त्या ठिकाणी प्रथम क्रमांकाने, मोठा गट आलेला, लहान गट द्वितीय क्रमांकाने आला. अशा पद्धतीनं जवळजवळ 33 गुण वा, माझे या शाळेने एकट्यानं जिल्ह्याच्या स्पर्धेमध्ये मिळवले. आणि त्यावेळी मला आठवतं की 47 गुणानं आम्हाला जनरल चॅम्पियनशिप कणकवली तालुक्याला मिळाली. त्यावेळेचे अध्यक्ष आदरणीय रंजन राणे साहेब यांनी सुद्धा येऊन शाळेमध्ये आमचं अभिनंदन केलं. त्यानंतर आमच्या विभागाचे प्रमुख पंचायत समिती सदस्य त्यावेळेचे आदरणीय बाळा जठार. आणि त्या गावाचं वैशिष्ट्य एवढंच की मुलं विजयी झाल्यानंतर फटाक्या वगैरे मारणं आणि मुलांना गोडधोड खाऊ देणं, हे वैशिष्ट्य अजूनही मला आठवतं. सर, हे सगळं चालू असताना, होत असताना असे काही विद्यार्थी आपले आहेत की जे खो खोच्या मार्फत किंवा इतर खेळांमध्ये राज्यस्तरावरती, विभागावरती किंवा पुढे खेळले, असे काही विद्यार्थी आपले झाले? त्या ठिकाणी एक आंतरराष्ट्रीय पातळीवर माझे खेळलेले 2 खेळाडू आहेत. एक वैभव पाटणकर आणि सुशांत ताबे. आणि लहानपणापासूनच त्यांना उत्कृष्ट खेळ करायचे. आणि मला अभिमानाने सांगूच वाटतं की मी एवढ्या 25 वर्षाच्या सेवा कालामध्ये क्रीडा विभागाच्या आणि हे उल्लेखनीय यश मला प्राप्त झालं. त्यामुळं या 2 खेळाडूंचं या ठिकाणी नाव घेणं गरजेचं आहे. त्यांच्यासोबत आमच्या त्या गावचे सरपंच रवींद्र शेट्टी किंवा जिल्हा परिषद सदस्य आपले बाळा जठार, त्या शाळेचे सध्याचे मुख्याध्यापक कुबल गुडगे आहेत. अजूनही ते मला आदरानं त्या ठिकाणी बोलवतात आणि मुलांना बक्षीस वितरण वगैरे करतात. आणि कालच परवा बैलगाड्याच्या शर्यती झाल्या राज्यस्तरीय आणि त्या ठिकाणी मला पंच म्हणून बोलवलं. अरे वा, अभिनंदन. आणि त्या ठिकाणी उत्कृष्टपणे काम केलं. त्याबरोबरच सेवानिवृत्तीचा क्षण सुद्धा त्या ठिकाणी मोठ्या आनंदाने त्या ठिकाणी साजरा केला. आणि हे जीवनातलं माझं यश मी मानतो. सर, एवढं सगळं यश आपल्याला मिळालं आणि आपली सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ही दैदिप्यमान कामगिरी आहे. आम्हाला सगळ्यांना त्याचा अभिमान आहे. या सगळ्या यशाकडे आपण कसे पाहता? तुम्हाला सांगताना अभिमान वाटतो की मला 2014 मध्ये साने गुरुजी आदर्श पुरस्कार मला सांगवाडी येथे मिळाला. त्यानंतर 2015 मध्ये जिल्हा परिषदचा आदर्श पुरस्कार मिळाला. आणि 2016 मध्ये आविष्कार फाउंडेशन कोल्हापूर यांच्याकडनं राष्ट्रीय पातळीचा पुरस्कार मला मिळाला. असे अनेक पुरस्कार मला या कार्यातून मिळाले आणि मी त्या सर्व पुरस्कार वितरण करणाऱ्यांचं या ठिकाणी मी धन्यवाद मानतो. आणि हे सगळं यश मिळवण्यासाठी जे माझे गुरुवर्य आता नाही आहेत, परंतु मी माझ्या आई वडिलांना बोला बोला आपण भावनिक करूया नको बोला. तसेच बोला सर बोला. माझ्या विद्यानिकेतनचे प्राचार्य कैलासवासी स्वामी सर. बोला सर बोला बोला. त्यानंतर D.Edचे प्राचार्य लोकेश आहे. त्यानंतर माझे जिल्हक मित्र विजय माने यांचं या ठिकाणी मी स्मरण करतो. आणि त्यानंतर मी एवढं सांगू इच्छितो की 8 शाळा माझ्या झाल्या आणि 8 शाळांमध्ये जवळजवळ 36 शिक्षक मला मित्र म्हणून लाभले. त्यानंतर
विस्ताराधिकारी म्हणून 8 साहेब लागले, त्याच्यानंतर केंद्रप्रमुख म्हणून 10 लागले आणि याच्यामध्ये सर्वात विस्ताराधिकारी म्हणून उल्लेख या ठिकाणी करावा लागतो मला, ते खेडचे कांबळे साहेब, त्यानंतर राजापूरचे महाकाळ साहेब, त्यानंतर केंद्रप्रमुख म्हणून या ठिकाणी उल्लेख करायचा वाटतो ते नरेर आसम सर, केंद्र कुंभवडे, त्यानंतर लोरे हेळवाडीचे केंद्र प्रमुख आदरणीय तांबे सर आणि त्यानंतर माझे शिक्षक मित्र मुख्याध्यापक म्हणून डोईबोडे सर, होळकर सर, त्यानंतर सहकारी शिक्षक प्रकाश नारकर सर, केसरकर सर, त्यानंतर माझ्या सध्या शाळेतले राहुल अस्पतवार सर आणि यांच्या सर्वांच्या सहकार्यामुळं मी हे यश इथपर्यंत आणू शकलो, त्यामुळे या सर्वांचे मी मनपूर्वक ऋणी आहे. सह्याद्री पर्वतासारखं हृदय असणारे आमचे बाळासाहेब कोल्हे, परंतु आज या क्षणी ते भावनिक झाले हे आपण सगळ्यांनी पाहिलं. तरी सुद्धा मी पुन्हा एका सरांकडे वळणार आहे. सर, या सगळ्या वाटचालीमध्ये, या सगळ्या यशामध्ये आपल्या कुटुंबाची आपल्याला साथ कशी लागली? माझे वडीलच मूळचे शिक्षक आणि रिटायर होताना ते विस्ताराधिकारी या पदावरून रिटायर झाले. माझी आई काय जास्त शिक्षण वगैरे घेतलेली नाही. आम्ही 8 भावंड, त्याच्यामध्ये 6 बहिणी आणि आम्ही 2 भाऊ. भावाचं माझे मेडिकल आहे. त्यानंतर मी शिक्षक. मला 3 मुलं आहेत, त्याच्यामध्ये मोठी मुलगी आता M.Com होऊन लग्न झालेलं आहे. त्यानंतर त्याच्या मागचा एक मुलगा सुशांत, हा D.Pharmacy झालेला आहे, सध्या मुंबईला नोकरीला आहे. त्यानंतर छोटा मुलगा लक्ष्मीकांत, हा डॉक्टर BA झालेला आहे. त्याच्यानंतर माझी पत्नीचं शिक्षण जेमतेम 10वीचं आणि घराकडे जास्तीत जास्त लक्ष तिचं असतं. आणि या जवळजवळ 33 वर्षे सेवेमध्ये ती काही काळ म्हणजे जवळजवळ 30 वर्ष माझ्यासोबत आहे. परंतु तिच्याकडे म्हणावं तेवढं लक्ष देऊ शकलो नाही. कारण का तर घरामध्ये अनेक प्राणी आहेत माझे, त्यांची व्यवस्था करणं, तिची देखभाल करणं, तिच्याकडे असल्याने आम्ही जास्तीत जास्त बाहेर कुठे फिरू शकलो नाही. त्यानंतर सांगायचं वाटतं की गावामध्ये दत्त मंदिर आहे आणि त्या मंदिराची गेली 13 वर्ष सचिव म्हणून मी काम करत असताना, सामाजिक कार्य करत असताना चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न केलेला आहे. जवळजवळ 4.5 लाखाची रक्कम जमा त्या ठिकाणी ठेवू शकलो आणि अनेक उपक्रम त्यामार्फत आम्ही घेतो. एक आरोग्य शिबिर असेल, मुलांच्या स्पर्धा असतील आणि अनेक प्रकारचे कार्यक्रम त्या ठिकाणी घेतो. त्याच्यानंतर सोडत सुद्धा अनेक प्रकारच्या लावलेल्या आहेत आणि खेळीमेळीच्या वातावरणामध्ये समाजामध्ये मी वावरतो आणि त्याच्या पुढची सेवा ही माझ्या या सामाजिक कार्यासाठी असणार आहे. जेणेकरून गरीब मुलं असतील किंवा ज्या ठिकाणी अनेक प्रकारचे खेळ असतील, अशा ठिकाणी जाऊन दानशूर वृत्तीने त्यांना योग्य ते मी मार्गदर्शन करणार आहे आणि यासाठी सर्व प्रयत्न माझे असतील. होय सर. सर, एक मात्र आम्हाला पाहायला मिळालं, मित्रो, बऱ्याच वेळा आपण यशाच्या पाठीमागे धावतो, परंतु यश आपल्याकडे पाठ फिरवतं. बऱ्याच वेळा यश आपल्या पाठीमागे लागतं, पण ही दोन्ही समीकरणं नेहमीच विरुद्ध दिशेला असतात. मात्र बाळासाहेबांच्या बाबतीत तसं घडलेलं नाही.
बाळासाहेबांच्या पाठीमागे नेहमीच यश लागलं आणि यशाच्या पाठीमागे नेहमीच बाळासाहेब लागले. असं सर्व असताना सर जाता जाता आमच्या नवोदित शिक्षकांसाठी आणि भावी पिढीसाठी आपण काय संदेश देऊ इच्छिता? प्रामाणिकपणे काम करा, मेहनत घ्या, शाळेसाठी वेळ द्या आणि जेणेकरून न सांगता लोक तुमचा वाहवा करतील आणि त्यांच्याकडनं जे चांगले शब्द कधी येणार ज्यावेळी आपण चांगल्या पद्धतीनं काम करणार. आणि त्यासाठी वेळेचं बंधन ठेवू नका. शाळेमध्ये जे उपक्रम असतील ते उपक्रम योग्य पद्धतीनं तुम्ही हाताळा, एवढंच या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो. मित्रहो, माननीय बाळासाहेब श्रीधर कोलते सर 28 फेब्रुवारी 2025 रोजी सेवानिवृत्त होत आहे. या निमित्ताने आपल्या सर्वांच्या वतीने, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीने सर आपणास खूप खूप शुभेच्छा. आपली अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहो, आपल्याला दीर्घायुष्य लाभो, ह्याच आमच्या मनोकामना. सर जाता जाता आपल्यासाठी तुम्हा पुढे ठेंगणे व्हावे त्या उंच अंबराने, तुम्हा पुढे ठेंगणे व्हावे त्या उंच अंबराने, तुम्हाला कायमच साथ द्यावी त्या यशाच्या शिखराने, त्या यशाच्या शिखराने. सर धन्यवाद. मित्रहो, परिस्पर्श या मोटिवेशनल यूट्यूब चॅनलने त्यांची टीम, त्यांचे सर्वेसर्वा आदरणीय विनायक तांबे यांनी अतिशय सुंदर असा हा उपक्रम आयोजित केला आणि या उपक्रमामध्ये सरांच्या निमित्ताने आम्हाला या ठिकाणी मुलाखत घेण्याची संधी मिळाली. यासाठी आदरणीय बाळासाहेब कोलते सर आणि मी विनायक करकुळकर यांच्या वतीने या सर्व टीमचे मनपूर्वक हार्दिक आभार मानतो आणि या ठिकाणी आम्ही थांबतो. जय हिंद, जय भारत. मित्रांनो, आमचा विषय आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.